विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चिरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां गन्धकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे देवी प्रेम काही करा प्रेम काही करा देवा जगत्रय ऐसी देवी प्रेम काही कळा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कलावज्ञजीवोदरार्थ अवतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापणोदारदस्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी अतिशय पवित्र मंगलमय पावन असणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ पर्व कालावरती या परिसराचं यतिभूषण थोर साधू पुरुष परमसंत ब्रह्मलीन स्वामी मौनगिरीजी महाराज अर्थात जनार्दन स्वामी महाराज यांच्या पावन पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पवित्र असणारी मणेगावची ग्रामभूमी आजूबाजूचा संपूर्ण परिसर साकेगाव खामगाव सहानगाव मनोली आदी करून रामवाडी पिंपळगाव हा संपूर्ण भाग बळेगाव मध्यवर्ती स्थानावर असणारं रस्त्याच्या कडेलगत या पवित्र ज्ञान मंदिराच्या बाजूला या ठिकाणी एक ध्यान मंदिर, एक भक्ती मंदिर, एक भजन मंदिर आपणा सर्व ग्रामस्थाच्या पवित्र संकल्पातून या ठिकाणी या स्थानाचा उगम झाला. त्या निमित्ताने भगवान श्री हनुमंतरायांची मूर्ती आहे, पूज्य बाबाजींची प्रतिमा या ठिकाणी आहेत आणि लवकरच या ठिकाणी सुंदर असं छोटंसं पवित्र संत मंदिर उभं राहील अशी सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि त्यानिमित्तानेच आपण सर्व भाविकजन या ठिकाणी एकत्र येतो, जमा होतो. गेल्या 3 वर्षापासून म्हणजे मला वाटतं हे 4थं वर्ष बरोबर ना सुदाम बाबा आपल्या कार्यक्रमाचं. आणि याही वर्षी पुन्हा श्रीमद भागवताची कथा आमच्या सर्वांचा आदर्श आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध अतिशय स्वज्वळ सरळ असं व्यक्तिमत्व भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर लीला
2 वर्ष आपण ज्यांच्या मुखातून या ठिकाणी श्रवण केल्या ते परमपूज्य आदरणीय भागवताचार्य आमचे दानेशास्त्री दानेबाबा आणि त्यांच्या असणाऱ्या श्रीमद भागवत कथेचा गेल्या 7 दिवस या ठिकाणी आपण कथेचा आनंद आस्वाद घेतला आणि आता काल्याच्या कीर्तनाने या वर्षीच्या सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या या संपूर्ण असणाऱ्या सप्ताहाचा समारोप करत असताना पुन्हा एकदा आपणा सर्व भाविकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काल्याचे कीर्तनाकरता आपण प्रस्तुत झालेलो आहोत. त्यानिमित्ताने आपण गावातील आणि परिसरातील सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ वारकरी मंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत. त्याचबरोबर माता भगिनी पुरुष बांधव या सप्ताह समितीचे सर्व आयोजक मंडळी ज्यांनी खूप धावपळ करून हा कार्यक्रम उभा केला, अशी ही परिश्रम करणारी भगवंताची सेवाच त्याला आपण म्हणूया. ही सर्व मंडळी आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज जाधव आपल्या गावचे एक वैभव आहे, वारकरी वैभव आणि परंपरागत त्यांची सेवा. त्यांचे वडील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री भानुदास महाराज आणि त्यांचं सुद्धा स्मरण आपल्यामध्ये बऱ्याच मंडळीला. आम्ही त्यांना पाहिलं नाही, कदाचित पाहिलं असेल तर आम्हाला माहीत नाही. तर असं व्यक्तिमत्व, पण ते वयाच्या लवकर जरी गेले असले तरी त्यांचे सुपुत्र आणि वैकुंठवासी परमपूज्य श्रद्धेय हरिभक्तीपरायण गुरुवर्य रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे बाबा यांच्या मार्गदर्शनाने नवनाथ महाराज असते ही खूप गुरुबंधू मंडळी आणि आमच्यासारखी तयार झाली आणि या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं काम आपापल्या परीने करत असतात. तुम्ही सगळे मंडळी या कार्याची आणि भुक्तभोगी दर्शक आहे त्याला पाहतात आणि आपणा सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये कृपा आशीर्वादाने नवनाथ महाराजांच्या या असणाऱ्या स्थानावर राहण्याने या ठिकाणी या स्थानाला पुन्हा महत्त्व आलं आणि ते या ठिकाणी निष्ठेने राहतात, सेवा करतात. त्यांनी सांगितलं तर गावकरी मंडळी ऐकतात, आपण सांगितलं ते सगळ्यांचं ऐकतात. असं एक व्यक्तिमत्व आहे. म्हणून एक वारकरी शिक्षण संस्था असावी, एक मंदिर असावं आणि या जागेवरती हा परमार्थ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप चांगला चालावा अशा प्रकारचा संकल्प घेऊन निघालेले आपण सगळीच मंडळी विठ्ठल 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 एका साधू पुरुषाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सप्ताह आहे. खरं म्हणजे त्यांची पुण्यतिथी असली तरी आपल्याला पुण्य पावन व्हायचं आहे आणि या असणाऱ्या विचाररूप गंगेमध्ये स्नान करून घ्यायचं आहे. त्याच्याकरता एशान संस्मरणात तुमचा सद्य शुद्ध्यंती वैग्रहात किं पुनर्दर्शन स्पर्श पाद शौचासनादिभी. श्री शुकाचार्य भगवंताची पवित्र वाणी श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकले. खरं म्हणजे बाबांना असं विचारलं मी की बाबा आपण भागवत कथा करतात, कीर्तन करतात का? कारण आम्ही ऐकलं नाही. पण ते आमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे खूप जुने विद्यार्थी त्या काळातले स्वामी अण्णा ही मंडळी असतानाच नंतर उत्तर भारतामध्ये पूज्य स्वामी संत रामसुंदरजी महाराज यांच्यासारख्या थोर पुरुषाच्या सहवासात त्यांनी काही दिवस काढले. हरिद्वार क्षेत्र, ओंकारेश्वर क्षेत्र, वृंदावन भूमी या सगळ्या भूमीत ते राहिले. म्हणजे खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे. पण जे माणसं मोठे असतात ना ते तेवढे सरळ असतात. जे माणसं जेवढी मोठी असतात ती तेवढी सरळ असतात. उलटं सांगू का, जे सरळ असतात तेच मोठे असतात. विठ्ठल विठ्ठल वास्तविक आता 7 दिवस जर त्यांनी कथा केली तर काल्याचं कीर्तन सुद्धा त्यांनी करावं आणि आपण सर्वांनी समोर बसून ऐकावं असं आहे. पण त्यांनी मोठेपणा दिला. ते म्हणले आम्ही कथा केली, आता तुम्ही कीर्तन करा. आणि नवनाथ महाराजांनी फोन केला. आदरणीय हरिभक्तीपरायण अण्णाच्या निमित्ताने बाबाचा आमचा परिचय झाला. गेल्या 2 वर्षापूर्वी शिवाई मंदिरात सुद्धा बाबाने सुंदर श्रीमद भागवताची कथा केली आणि त्या कथेचा आनंद तिथे आम्ही घेतला. यावर्षी आपण सर्व मंडळींनी पुन्हा भागवताची कथा केली. मला असं ऐकायला आलं की काही मंडळींनी मध्ये चर्चा अशी केली होती की सध्या लॉकडाऊन चालू आहे, संकटाचा काळ आहे, मग कार्यक्रम करावा का न करावा
असा विचारही झाला. खरं म्हणजे मला हे कीर्तनात सगळं सांगायची आवश्यकता नाही, तुमच्या गावचं भारूड आहे. पण मी सांगतो समोर आलं म्हणून, करावा का न करावा. पण काही मंडळीमधले बाकीचं फार नाही केलं तरी आपण एक दिवस कार्यक्रम करूया, संध्याकाळचा सकाळी काला करूया. काही मंडळी म्हणले असं केल्यापेक्षा आपण 7 दिवस भागवताची कथा करूया, बाबा सांगायला येतीलच. बाबा आले तर मग ज्या मंडळींना वेळ आहे ती मंडळी कथा ऐकते. आणि नित्यनेमाने खूप चांगलं झालं माऊली. तुम्ही जर केलं नसतं तर तुमच्या भागवत कथेला खंड पडला असता. आता किती वर्ष बाबा आहे? 4थं वर्ष आहे तुमचं. 4 वर्ष झालं. पुढच्या वर्षी एकदा भागवत कथा झाली की 5 वर्ष तुमचे श्रीमद भागवताचे पूर्ण होतात. आणि 5 वर्षाचं भागवत म्हणजे त्या स्थानावर झालेले खूप चांगलं अनुष्ठान आहे. म्हणजे तुमचं एक अनुष्ठान पूर्ण होतं. मग तिथून पुढे सप्ताहाचं स्वरूप कसं असावं ते तुम्ही ठरवू शकता. पण 1 वर्ष अजून श्रीमद भागवताची कथा न चुकता, काही असलं तरी, कुठलंही संकट असलं तरी कमी जास्त माणसात आपल्याला ती कथा करावी लागणार आहे. कारण पुढचंही कोणी पाहिलं, आता काळ दुरुस्त होईल का बिघडत जाईल हे संशय आहे. खरं तर असंच आहे की काळ आता हळूहळू, मला तर असं वाटतं, म्हणजे कसं म्हणायला नाही पाहिजे, मला वाटतं त्याला काय किंमत आहे. पण संशय मनामध्ये कधी कधी येतात की असं वाटतं की आता बिघडतच जाईल का, दुरुस्त होईल का होणार नाही, हेही संशय मनामध्येच आहे. पण खरं जर जीवनामध्ये आनंदाने, समाधानाने, सुखाने जगायचं असेल ना, तर भौतिक परिस्थिती कशी येऊ द्या, कपाशा कमी होतील, जादा होतील, वातावरण चांगलं राहील, खराब राहील, पाऊस कमी पडेल, जास्त पडेल, रोगराई येईल अथवा जाईल, हे कसंही होईल ते काय आपल्या हातात नाही. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे, आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण समाधानाने जर जगायचं असेल तर आपला काळ भगवत चिंतनामध्ये प्रत्येकाने घालवला पाहिजे. याच्यापेक्षा चांगलं दुसरं आपल्या हातात शस्त्र कोणतंच नाही. तेने सदाची सदा नामघोष करायचा, सदा हरिकथा करायची आणि त्या कथेचं श्रवण करायचं. दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिवसेंदिवस नवीन नवीन आनंद जर जीवनात घ्यायचा असेल तर दिने नवम नवम. काय दिने दिने नवम नवम? संसारात आणि परमात्म्याच्या कथेत, परमार्थात हा फरक आहे. रोज रोज जुना होतो त्याचं नाव संसार, आणि रोज नित्य नूतन आनंद आपल्या जीवनामध्ये वर्धन करतो त्याचं नाव परमार्थ आहे. आणि तो आनंद, नवीन आनंद निर्माण करण्याची ताकद आहे. काल्याचं कीर्तन जुनं आहे का नवं आहे? काल्याचं कीर्तन जुनंच आहे ना, नवं कुठं आहे? तेच चालू आहे आपलं, तेच अभंग आहेत, तेच चरित्र आहेत, तेच महाराजांचं सांगणं आहेत. बस विषय तोच आहे. व्यक्ती बदलल्या तरी विषय बदलला का? व्यक्ती बदलत असल्या तरी विषय बदलत नाही. विषय तोच आहे, व्यासपीठ तेच आहे. महाराज बदलतात का भागवताची कथा बदलते? कथाकार बदलू शकतात, कथा बदलत नाही. पण बदलली नाही तरी तीच कथा आयुष्यभर वाचून, आयुष्यभर सांगून, आयुष्यभर ऐकून तिच्यामधला आनंद एक रतीभर सुद्धा कमी झाला असं कोणालाच वाटत नाही. का वाटत नाही? त्याचं कारणच आहे, दिने दिने नवम नवम. म्हणून त्याचं नावच आहे पुराण. काय नाव आहे? श्रीमद भागवत महापुराण. त्या पुराण शब्दाचा अर्थ करताना शास्त्रकारांनी खूप केले. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक असतं नूतन, दुसरं असतं पुरातन. पुरातन म्हणजे जे जुनं झालं, आणि नूतन म्हणजे जे नवीन आहे. माणसं म्हणतात नवीनचं काही खरं नाही, जुनं ते सोनं. म्हणजे काही माणसं या मुद्द्यावर ठाम आहे, जुनं आहे तेच चांगलं आहे.
काही माणसं या मुद्द्यावर ठाम आहे, आता जुनं जुनं सुडीत गेलं पाहिजे आणि नव्याची कास धरली पाहिजे, नव्या नव्याचा स्वीकार केला पाहिजे. काही माणसं या विचाराचे. पण आम्ही कोणत्या विचाराचे? दोन्हीच्या मध्ये चालतो तो विचार आहे आणि तो विचार शास्त्राचा आहे. जे खूप दिवसाचे अनादी असले तरी ते पुराणे होत नाही म्हणून पुराण, जे पुराण होतच नाही म्हणूनच त्याचं नाव पुराण अथवा पुरा अभिनव. जे जुनंच असलं तरी नवीन आनंद आपल्या जीवनात रोज निर्माण करून देतं. मला सांगा, सूर्य तोच उगवतो का दुसरा येतो रोज? गंगा तीच वाहते का रोज दुसरी वाहते? मग मागच्या काळातल्या लोकांनी स्नान केलं, त्यांचं पाप केलं, त्यांना शीतलता मिळाली, त्यांना आनंद मिळाला. आता गेलेल्या लोकांना तो मिळत नाही का? मिळतोच. मग आजचा सूर्योदय झाला, सूर्य संध्याकाळी मावळतीला गेला. उद्याचा सूर्य उगवताना मग खूप दिवसापासून उगवतो, मग त्याची काही पावर कमी झाली का? त्याची काही ऊर्जा कमी झाली का? त्याचा काही आनंद कमी झाला का? नाही. सकाळच्या सूर्योदयाचं दर्शन करा, तीच प्रसन्नता, तोच आल्हाद, तोच आनंद, तेच ब्रह्ममुहूर्त आणि तीच असणारी ऊर्जा घेऊन तो सूर्यनारायण रोज या जगामध्ये प्रकट होतो. तसे भगवान परमात्म्याचे हे जे शास्त्र आहेत हे किती वेळा ऐकले तरी तोच आनंद, तोच आल्हाद, तीच ऊर्जा, तेच पुण्य, तोच प्रभाव आणि तीच आत्मशांती आपल्याला दान हे शास्त्र करतात. आणि तोच खरा प्रसाद आहे. खरं म्हणजे आपण दहीहंडीचा प्रसाद खातो, हा प्रसाद प्रतीक आहे. आपण जे भगवंताचं चरित्र श्रवण करतो ना, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते चरित्र काल्याच्या कीर्तनातून वर्णन करावं अशा प्रकारचा दंडक आहे. खरं म्हणजे 7 दिवस भागवत कथा खूप वेळ आहे, पण 7 दिवस झाल्यानंतर काल्याच्या दिवशी पुन्हा काय करायचं? तेच करायचं जे 7 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं ते काल्याच्या कीर्तनात सांगायचं आहे. कारण काल्याच्या कीर्तनाचा प्रमुख विषय जर काय असेल तर सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावी आदी वर्णावी. सगुण चरित्र जे भगवान परमात्म्याचं आहे त्याचं वर्णन करायचं. कारण ईश्वराचं चरित्र फार आगाध आहे, त्याला कोण वर्णन करू शकेल? 7 दिवस जरी कथा केली, 7 वर्ष जरी कथा केली, 7 जन्म जरी कथा केली तरी सुद्धा त्या कथेला पूर्णतः वर्णन कोणी करू शकत नाही. शेष शिनला झाला द्वेषस्त जीवा, अशा प्रकारचं जे भगवंताचं चरित्र आहे. हरि अनंत, हरिकथा अनंता, कहू सुनहू बहुविधी सब जनता, असं अगाध विशाल भगवंताचं चरित्र सागरासारखं आहे, त्याला कोण वर्णन करू शकेल? पण सागर में गागर असं म्हणतात. सागर खूप मोठा असला तरी आपली गागर भरून मोकळं व्हायचं. विठाल आगाये सावळ्यास गुण गुणनिधी नाम नारायणा. तो जो परमात्मा आहे तो गुणनिधी आहे आणि असा गुणनिधी, निधी म्हणजे ठेवा, त्याच्या गुणाचा ठेवा एवढा अगाध आहे की आपण त्या ठेव्याचं कधीही वर्णन करून संपणार नाही, ऐकून आपलं होणार नाही. इतकं अगाध चरित्र असलं तरी पार नाही तुझी या गुणा माझी अल्पमती नारायणा. देवाचं वर्णन करण्यामध्ये आपली मती अल्प स्वल्प आहेत, पण अशा त्या आपल्या मतीने त्याचं जेवढं चरित्र आपण वर्णन करू तेवढं आपल्याकरता पर्याप्त आहे. विठ्ठल 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 काल्याचं कीर्तनाचं आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे 2 तासाचं कीर्तन. मगाशी कोणतरी आत्ता म्हणलं, ते बोले कीर्तन 2 तास. किती वाजले? म्हणजे 11 वाजले. किती वाजेपर्यंत करायचं? बाबा म्हणलं सुदाम बाबा, ते म्हणले 1 वाजेपर्यंत ठरलेलं आहे 2 तासाचं कीर्तन असावं. 11 ते 1 म्हणजे 2 तास होता. ते म्हणले त्याच्यात गायनाचार्य मंडळीचा आमचा 1 तास घेता, पण ते आज कोणी गायनाचार्यच नाही आपल्याकडे. जास्त गाय मर्यादित आहे तेवढे आपण अल्प, म्हणजे जास्त वेळ आपला कुठं गेला नाही. खरं म्हणजे कीर्तन तासभर, बाकीचं सगळं त्याच्याकरता लागतं. तासभराच्या कीर्तनामध्ये देवाच्या किती लीला आपण गाणार आहे, त्याच्या लीला तर खूपच आहे. आशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे
सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम नयाती. किती गोड सांगितलं. ते म्हणले आशितगिरी समंशा कज्जलम सिंधू पात्रे, समुद्राची शाई केली. कज्जलम म्हणजे ती काजळी, म्हणजे ती शाई केली. सिंधू पात्रे, तर सिंधू म्हणजे समुद्राची शाई आणि पृथ्वीचा कागद. वाक्य तुमच्या नेहमीच्या ऐकण्यातलं आहे. आणि असं करून लिहायला बसली. कोण कोण लिहायला बसली? शिक्षण मंत्री. लिहायला कोण बसली? लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम. शारदा देवी लिहायला बसली. लेखणी सरस्वतीचीच अधिष्ठात्री. आणि किती काळ लिहित बसली? रोज 2 तास नाही, सर्व कालम, सर्व काळ लिहायला बसली. पण तदपि तव गुणानामीश पारम नयाती. भगवंताचे गुणच असे आहेत की त्या ईश्वराच्या गुणाचा पारच नसल्यामुळे ती सरस्वती सुद्धा लिहून लिहून तिची लेखणी थांबून जाईल. समुद्राची शाई संपून जाईल आणि पृथ्वीचा कागद संपून जाईल, तरी भगवंताचे गुण शिल्लकच राहतील, नाही का? अशा प्रकारचे जे गुण आहेत, अशा. आणि लेखणी कशाची केली तर सांगितलं, ती कल्पतरूच्या असणाऱ्या झाडाची लेखणी केली. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विशेषण पाहण्यासारखं आहे. पण हे सगळं केलं तरी देवाचे गुण लिहून होत नाही. मग मला सांगा, सामान्य माणसाने आपल्यासारखे किती सांगितले म्हणजे ते पूर्ण होतील? पण जेवढे ऐकले ना तेवढे पूर्ण. असं आहे, जे प्राप्त असतं ते पर्याप्त असं संसारात कधी घडत नाही. वाक्य परत एकदा सांगतो, जे आपल्याला प्राप्त झालं ते पर्याप्त आहे असं अजूनपर्यंत संसारात कोणाला वाटलं नाही. पण परमार्थात जेवढं प्राप्त होतं ना ते आपल्याकरता पर्याप्त आहे. परमार्थाचं एक सूत्र जरी आपल्या हाती आलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य त्या पारमार्थिक सूत्रामध्ये. सगळे श्रीकृष्णाचे चरित्र आपण नाही ऐकले, पण जेवढं ऐकलं तेवढ्यानेच आपलं पूर्ण कल्याण होऊ शकतं. असं चरित्र भगवंताचं का ते परिपूर्ण आहे. आणि म्हणून ईश्वराचं चरित्र खूप मोठं आहे असं म्हणतात. त्या एका असणाऱ्या हरिवंश पुराणाचे 25,000 श्लोक आहे. आणि 25,000 श्लोकाचं हरिवंश पुराण आहे. त्याच्यामध्ये हरीच्या लीला आहे, देवाच्या अवताराच्या कथा आहे. आणि श्रीमद भागवताचे 18,000 श्लोक आहे. मग 25,000 श्लोकाच्या हरिवंश पुराणामध्ये हरीच्या कथा लीला गायलेल्या आहेत. तर त्या सगळ्या लीला गायच्या, पण कधी गायच्या? वेळ कोणाला आहे? सगळ्या लीला ऐकायच्या, पण ऐकायचे कोणाला? वेळ कोणाला आहे? खरं म्हणजे आमच्या वारकरी संतांना सूत्र समजलं होतं की लोक भागवताची कथा सुद्धा 7 दिवस ऐकतील का? आता प्रश्नच आहे पुढे बसून. आणि ऐकलं तरी सगळ्या स्तरातले ऐकतील का? व्यापारी, पुढारी, विद्यार्थी, तरुण मंडळी, शेतीत काम करणारी, घाईगर्दीतली माणसे 7 दिवस भागवत ऐकू शकतात का? ठरवलं तर ऐकू शकतात, पण ठरवू शकतात का? ठरवितच नाही ना. मग कोण ऐकतं? जे लगेच रिकामी माणसं आहेत. इकडं तिकडं न बसताना इथं बसायचं, ते माणसं भागवत कथा ऐकतात. पण आमच्या संतांचा असा आग्रह आहे, 7 दिवस जरी नाही तुम्ही ऐकलं ना तरी तुम्हाला तासभर का होत नाही तेवढं चरित्र ऐकायला मिळावं. त्याच्याकरता मला वाटतं वारकरी संतांनी अशी योजना केली असावी की 7 दिवसाच्या सप्ताहातलं यांनी कुठलंच तत्त्वज्ञान घेतलं नाही. ज्ञानेश्वरी पारायण नाही, कीर्तन नाही, बाकीचे नाहीत. पण चला हरिपाठ नाही, काकडा नाही, पण शेवटी काल्याच्या कीर्तनाला तर सगळे येतील का नाही? मग काल्याच्या कीर्तनाला जर आले तर त्या दिवशी त्यांना बाकीचं काहीच सांगायचं नाही, श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं. आणि ते श्रीकृष्ण चरित्र तासभर का होत नाही त्यांच्या कानावर घालायचं. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाला आद कीर्तनकारा करता आदेश दिला, चरित्र ते उच्चारा, आपला विषय काय चालू होता की देवाचं चरित्र खूप मोठं आहे.
मग खूप मोठा असू द्या ना, काही अडचण नाही. मग काल्याचं कीर्तन तर खूप छोटं आहे, मग छोटा असू द्या ना, काही अडचण नाही. चरित्र मोठं, कीर्तन छोटं. मग त्याच्यामध्ये भागत्याग लक्षणा केली. खूप देवाचे अवतार आहे आणि सगुण अवतार जरी असले तर सगळे चरित्र सांगायचे. आणि त्या सगळ्या अवतारामध्ये असं म्हणतात वामन भगवंताचंही एक पुराण आहे. मद्वयम व्रत्रयम व चतुष्टयम नालिंपाग्नि पुराण आणि पुष्करम गारुडम एवचे, हे झाले 18 पुराण. 18 पुराणामध्ये वराह पुराण, वामन पुराण हे देवाच्या अवताराचंच वर्णन करणार आहे. पण वराह पुराण ऐकायला कोणाला वेळ? देवाने सुकर रूप घेतलं होतं ना ते डुकराचं, त्याचंही एक पुराण झालं. आणि वामन पुराण, एक वामन अवतार घेतला होता, त्याचंही एक स्वतंत्र पुराण झालं. तुम्ही म्हणाली तर आम्हाला तासभराच्या कृष्ण लीला ऐकायला वेळ नाही, आता सगळं वामन पुराण आम्ही कधी ऐकायचं? मग ते म्हणले जाऊ द्या, वराह पुराण नका सांगू, ब्रह्मपुराण नका सांगू, ब्रह्मवैवर्तक नका सांगू, उपनिषद नका सांगू, ब्रह्मसूत्र नका सांगू, बाकीचे पुराणं नका सांगू. मग भागवत महापुराण आहे, त्याच्यात कृष्णाचं चरित्र आहे. तेव्हा दुसरा एक ग्रंथ कलियुगामध्ये प्रचलितच आहे, 2 ग्रंथ प्रसिद्ध, एक रामायण आणि दुसरं भागवत. आणि सगळ्या अवतारात 2 अवतार पूर्ण आहे, एक राम अवतार आणि दुसरा श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार. मग रामचरित्र जे आहेत ना ते कर्मप्रधान आहे, त्याच्यामुळे रामचरित्रही जरा बाजूलाच राहू द्या. ते जर सांगत राहिलं तर मग कृष्णचरित्र होणार नाही. मग रामचरित्रापेक्षाही प्रमुख सांगितलं कृष्णचरित्र, कारण भगवान श्रीराम हे कर्मप्रधान आहे. आणि दुसरं सांगितलं श्रीकृष्णचरित्र. मग श्रीकृष्णचरित्र तरी लहान आहे का? आता बाकीचे बाजूला काढले, एक तर कृष्णचरित्र ठेवलं, तेही लहान आहे का? मग तेही खूप मोठं आहे. मग कृष्णचरित्रामध्ये भगवंताचा जन्म झाला मथुरेत आणि भगवान गेले गोकुळामध्ये, तिथं लीला केल्या 11 वर्ष. तिथून पुढे गेले मथुरेमध्ये, तिथं लीला केल्या बाबा 14 वर्ष. तिथून पुढे भगवान गेले 3रा सर्ग द्वारकेमध्ये, तिथं लीला केल्या 100 वर्ष. आणि तिथून पुढे भगवान परमात्मा आले पंढरपुरामध्ये आणि तिथं लीला केल्या किती दिवस? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुखुमाई दिशे दिवे शोभा. किती दिवस लीला केल्या? 28 युग. मग आता 28 युगाचं सांगत बसायचं का? बरं, अजून भगवंतानी 100 वर्ष द्वारकेत काय काय केले? काय नाही, लग्न केले, मुलं झाली, म्हणजे ज्या भानगडी आपल्या त्याच तिथं संसारातल्या सगळ्या. देवाचा संसारच आहे ना तो जरी दिव्य चिन्मय असला तरी आहे मात्र संसारच. संतांना द्वारकेतले श्रीकृष्ण द्वारकाधीश असले, राजा असले, तरी सुद्धा द्वारकेतला श्रीकृष्ण आमच्या साधू संतांना तेवढा भावला नाही. बरं का, तेवढा भावला नाही का? तिथं ऐश्वर्य संपन्न लीला देवाच्या आहे, सोन्याचीच द्वारका आहे, ऐश्वर्य सगळं आहे आणि भगवान परमात्माचं आहे. पण त्या लीलांपेक्षा मग तुम्ही म्हणाल मथुरेमध्ये लीला केल्या, त्या लीला 14 वर्षाच्या संत म्हटले त्याही नाही, त्या फार भानगडी करण्यातच गेल्या. मग त्याच्यापेक्षा कोणत्या लीला? फक्त देवाने 11 वर्ष जे चरित्र गोकुळात केलं ते चरित्र सांगायचं. पण म्हटले 11 वर्ष केलं ते सगळं सांगायचं, पण ते तरी काय लहान आहे का? आणि मग त्याच्यातही थोडं निवडून वेगळं काढू. आणि 11 वर्षात सुद्धा देवाने 2 प्रमुख लीला केल्या, त्या 2च लीला सांगायच्या. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, भाऊन धरिती गौरंगी, कोणतं? बाकीचं तर खूप मोठं आहे. पण रांगत रंगणी पहिलीच लीला रांगत असताना रंगणामध्ये म्हणजे नंद यशोदेच्या अंगणामध्ये रांगत रंगणी. दुसरी लीला चोरीत लोणी, धावणी धरी ती गवळणी हो, बांधी ती चरणे देती गाराणी, यशोदे साजणी, दहीदूध भक्षोणी तमालणी. अशा प्रकारचं जे चरित्र केलं, दहीदूध खाताना आणि गाई चारण करताना ज्या लीला केल्या. आता 2च लीला
बाकीच्या संपूर्ण चरित्रातून वेगळ्या केल्या. म्हणजे कंस कसा मारला आणि ते हे बाकीचं काहीच सांगायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं भगवंताने रांगत असताना बाललीला कशा केल्या आणि पुढच्या लीला सांगितल्या. भगवान परमात्म्याने गायी चारत असताना गोपाळांसोबत, रांगत असताना गोपिकासोबत लिहिलाय आणि गायी चारत असताना गोपाळासोबत लिहिलाय. म्हणजे काल्याच्या कीर्तनात गोपी गोपाळासोबत जेवढ्या लीला केल्या तेवढ्याच लीलांचा अंशतः, संपूर्ण नाही, अंशतः उच्चार करायचा, म्हणजे थोडा करायचा. आणि असं जे चरित्र आहे ते चरित्र केलं. मग कोणी म्हणेल याच्यात काय विशेष आहे, आमचे पोरं रांगत नाही का आणि आमचे पोरं गाई राखीत नाही का? मग सामान्य माणसंही, मुलंही रांगतात आणि सामान्य मुलंही गायी राखतात. त्या चरित्रामध्ये आणि देवाच्या चरित्रामध्ये काय फरक आहे तर खूप मोठा अंतर आहे. सामान्य जे रांगतात ते सामान्य माणसं असतात आणि सामान्य जे गायी वळतात ते सामान्य गुराखी असतात. हे जे रांगण्याचं आणि गायी चारण्याचं चरित्र केलं तो सामान्य बालक नाही, तो साक्षात नारायण आहे. अभंगाचं पहिलं चरित्र.